दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या दौऱ्यामध्ये शिवसेनेने अनेक ठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत, पण भाजपचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत। शिंदे फडणवीस यांचा फोटो वापरत ही दोस्ती तुटायची नाही असे बॅनर्स झळकताना पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत। नांदेड जिल्ह्यात 3 आमदार निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी ते नांदेडमध्ये येत आहेत। त्यांची सभा देखील आहे आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठका देखील होणार आहेत। एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकांना गैरहजर राहतात, त्यावरनं ते भाजपासोबत राहणार की नाही अशा अनेक चर्चा रंगलेल्या आहेत। त्यातच नांदेड शहरात लागलेलं एक बॅनर जे आहे हे चर्चेचा विषय बनले। यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शेक हँड करतानाचा फोटो आहे आणि ही दोस्ती तुटायची नाही, अभेद्य युती असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे। आणि हे बॅनर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी लावलेला आहे। त्यावरूनच भाजपला एकनाथ शिंदे आपल्याला सोडून जातात की काय अशी शंका वाटावी अशी स्थिती या बॅनरवरून लक्षात येते आणि म्हणूनच अशा पद्धतीचं बॅनर लावून ही युती कशी अभेद्य आहे हे सांगण्याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न होत आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।